अशा 15 व्हॅन आहेत आणि ऑपरेटिंग जर 2 तास एका ठिकाणी असते गाडी। आळंदी टू पंढरपूर चार्जिंग पॉईंट आहे तो फ्री आहे वारकऱ्यांसाठी। स्पीकर LED स्क्रीन चालू आहे त्यामुळं ते माहिती पोहोचते त्यांच्याजवळ। मोबाईल चार्जिंग लावलेला आहे। आज दुसरा दिवस आहे पुन्हा। कसा फायदा चांगला आहे कारण की फुकट सेवा आहे वारीची। चांगली योजना आहे ना, कारण की वारकरी आरबल देत ना कुठं चार्जिंग करावं, काय करावं वगैरे, कुठं लावावं असं आहे ना। पण हे सेवा असल्यामुळं काय उपयोग होतो मोबाईलचा वारीत म्हणजे घरी फोन लावणे, कोणी हरवलं समजा आता दिंडीतले त्याच्यासाठी लोकेशन टाकणे वगैरे, समजा बोलवणे फोनवर लावून, इथं या चौकात या, इथे या, नाही तर मोबाईल स्विच पडली तर जाण्याचे भानगडी उराल्यात ना। वारीच्या वाटेवर वारकऱ्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत खरं तर स्मार्ट योजना ज्या आहेत त्या प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आहेत। आता पुणे शहरामध्ये जर आपण पाहिलं तरी वारकऱ्यांचा मोबाईल बंद पडू नये याकरिता त्यांना चार्जिंग पॉईंटची सुविधा जी आहे ती प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। खरं तर वारकरी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात मोबाईलचा वापर करत असतात आणि तो मोबाईल बंद पडू नये आणि त्यांचा सर्व घरच्यांशी संपर्क व्हावा किंवा इतर सर्व कारणांसाठी प्रशासनाकडून या चार्जिंग पॉईंटची आणि या व्हॅनची सुविधा करण्यात आली आहे। तुम्ही हे ऑपरेट करताय सर्व कशा पद्धतीने ऑपरेट करताय आणि किती व्हॅन आहेत अशा 15 व्हॅन आहेत आणि ऑपरेटिंग जर 2 तास एका ठिकाणी असते गाडी। असे जिथं मुक्काम असतं तिथं मुक्कामाला असतो तिथं। कुठून कुठपर्यंत आळंदी टू पंढरपूर। किती व्हॅन आहेत आणि वारकऱ्यांना कशा पद्धतीने माहिती देत आहे तुम्ही की चार्जिंग पॉईंट आहे तो फ्री आहे वारकऱ्यांसाठी। मग येतात लावतात। त्यांच्यापर्यंत माहिती कशी पोहोचते की चार्जिंगचा पॉईंट आहे? हे स्पीकर LED स्क्रीन चालू आहे त्यामुळं ते माहिती पोहोचते त्यांच्याजवळ। नक्कीच काही वारकरी देखील आहेत जे त्याचा लाभ घेत आहेत। तुम्ही देखील मोबाईल चार्जिंग लावलेला आहे। आज दुसरा दिवस आहे पुन्हा। कसा फायदा चांगला आहे कारण की फुकट सेवा आहे वारीची। चांगली योजना आहे ना, कारण की वारकरी आरबल देत ना कुठं चार्जिंग करावं, काय करावं वगैरे, कुठं लावावं असं आहे ना। पण हे सेवा असल्यामुळं काय उपयोग होतो मोबाईलचा वारीत म्हणजे घरी फोन लावणे, कोणी हरवलं समजा आता दिंडीतले त्याच्यासाठी लोकेशन टाकणे वगैरे, समजा बोलवणे फोनवर लावून, इथं या चौकात या, इथे या, नाही तर मोबाईल स्विच पडली तर जाण्याचे भानगडी उराल्यात ना। वारकऱ्यांकडून देखील सांगण्यात येते अनेक फायदे जे ते चार्जिंग पॉईंटचे आहेत आणि वारकऱ्यांना एकमेकांशी संपर्क असेल त्यासोबत घरच्यांसोबत संपर्क साधता येतो। त्यामुळे ही योजना जी आहे ती वारकऱ्यांसाठी लाभदायी आहे असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आले। पुण्याहून स्नेहल इंगरे, डिजिटल प्रभात।